श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आता मी 1 वर्षानंतर गाडी हातात घेतली होती आणि असं म्हणतात की कोणतीही गोष्ट शिकल्यानंतर ती विसरत नाही. ती सायकल असो किंवा गाडी. आणि बऱ्यापैकी मला जमली. आणि इथं बघू शकता आम्ही स्टाईल बघायला आलो होतो. खूप छान छान अशा स्टाईल होत्या या शॉपमध्ये. तर यातली एक आम्ही चॉईस केली, ती तुम्हाला नंतर बघायला भेटेल. आणि इथं चॉईस केल्यानंतर आज आमच्या गावचा जो विठ्ठल मंदिर आहे तिथला सप्ताह होता आणि शेवटचा दिवस होता. काल्याचं कीर्तन होतं. तर प्रत्येकाच्या घरासमोर अशी जी गुढी आहे ती उभारलेली होती आणि रांगोळीही काढलेली होती. तर इथं बघू शकता तुम्ही प्रत्येकाच्या घरासमोर तुम्हाला गुढी दिसेल. आणि जे रथ मिरवणूक आहे म्हणजे जो ग्रंथ मिरवणूक आहे ती काढण्यात आली होती आणि मिरवणूक झाल्या. आणि मिरवणुकीलाही खूप टाईम झाला होता आणि ऊन तर खूप प्रचंड पडलेलं होतं आणि जो मंडप दिलेलं होतं त्यातून भयंकर ऊन लागत होतं. तरी आमच्या गावाकडचे जे मंडळी आहेत तेही कंटाळा करत नाही, उन्हातही ते बसलेले होते. आणि इथं जो कीर्तन करतो आहे त्या दादाच्या वडिलांनीची ही प्रथा म्हणजे जो सप्ताह आहे तो चालू केला होता. आता त्यांच्या पश्चात त्यांचा तो मुलगा आहे तो हे कार्य पार पडतो. आणि इथं बघू शकता तुम्ही लहान मोठे सर्व या ज्या कीर्तन आहे त्या कीर्तनाचा आनंद घेत आहे. आणि कीर्तन झाल्यानंतर इथं जी दहीहंडी आहे ती फोडली जाते आणि जो तो प्रसादही सर्वांना वाटला जातो. तर तुमच्याकडे अशा प्रकारे सप्ताह होतो का? आमच्याकडे 2 प्रकारचे सप्ताह होतात. एक शनीचा आणि एक विठ्ठल रुक्माई मंदिरातला. तर हा सप्ताह छोटा असतो. इथं जास्त म्हणजे गर्दी नसते, गावातीलच लोक असतात. पण जेव्हा शनीचा सप्ताह होतो तेव्हा खूप अशी गर्दी असते आणि त्याचे व्हिडिओ मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तुम्ही अवश्य बघा. 3 मे नंतर तो सप्ताह चालू होणार आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. तर इथं बघू शकता दहीहंडी फोडण्यात आलेली आहे. कीर्तनाचा शेवटचा काल्याचं जेव्हा कीर्तन असतं तेव्हा अशा प्रकारे जी हंडी आहे ती फोडली जाते आणि त्याचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. तर अशा प्रकारे इथं दहीहंडीचा कार्यक्रम झालेला आहे. कीर्तनही म्हणजे संपण्यात जमा झालेलं होतं. आणि जे पुढच्या वर्षीची पंगत आहे त्याचंही नियोजन करण्यात येतं आणि त्याचंही श्रीफळ देऊन त्याचं जे आहे तिथं स्वागत करण्यात येतं, म्हणजे आभार मानले जातात. आणि पुढच्या ज्या तरी इथं बघू शकता ते जे कीर्तनकार महाराज आहे ते पुढच्या वर्षी ज्यांनी नारळ घेतलेला आहे, ज्यांनी प्रसादाची पंगत घेतलेली आहे त्यांना नारळ आणि हे देऊन शाल देऊन त्यांचा सत्कार करतात. आणि आता इथं आरती चालू झालेली होती. आरती झाल्यानंतर आपल्याला घ्यायचा होता महाप्रसाद. तर आता इथं बघू शकता सर्व स्त्रिया ज्या आहेत त्या तरी माझ्या अंदाजे 12 ते 1 वाजला होता. आणि आज याच दिवशी मतदान होतं. तर सर्वांना मतदान करण्यासाठी जायचं होतं, त्यामुळं कार्यक्रम हा लवकर आटोपण्यात आला. आणि इथं पांडुरंगाची आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेतला आणि आम्ही गेलो वोट करायला. तर तुम्ही केलं का वोटिंग ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच संपवते. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आणि आपण कितीही शिकलो तरी मात्र आपल्याला मतदान करण्यासाठी झेडपीच्या शाळेत जावं लागतं, हे तेवढंच खरं आहे. आणि चला इथं मी कुठेही गेले तर बोलायचं मात्र थांबत नाही.